डॉक्टर काय आयो डॉक्टर 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 लवकर हे हो 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 काय झालं ओरडाल तुला? अहो डोकं ठणाणतंय नुसतं कडेत लाया टाकल्यावर कसं तडतड तडाडतात तसं ठणका मारतंय बघा माझं डोकं. लवकर काहीतरी करा नाहीतर असं वाटतंय एका बुकीतच फोडून टाकावं. मजा रात्रभर जागरण झालंय का? हाय का न सांगताच तुम्ही सगळं मनातलं वळाकलं. उगाच नाही तुम्हाला देव माणूस म्हणत. हो 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 बस. त्या नाम्यानं मला रातभर झोपू दिला नाही. डोक्याचा अख्खा भुगा करून टाकलाय माझा. कुत्री वाळतात का नाही तसं रडगाणं लावलं होतं रातभर माझ्या डोक्याच्या माग. त्याच्यामुळं लेट झोपलो आणि जेव्हा बसून उठलो का नाही डोक्यात जनरेटर सुरू झालंय. आतल्यात धडका मारतय. अहो काहीतरी औषध द्यावं मला हा नाहीतर माझं डोकं आहे का नाही तर जाग्यावर फुटेल. तू आधी शांत हो थांब. 2 दिवसांचा कोर्स आहे सकाळ दुपार संध्याकाळ. तुम्ही नुसत्या गोळ्या हातात दिल्या का नाही ह्या साईडची नस बनवायची थांबली. हातगुणच तुमचा भारी आहे डॉक्टर. अहो माणूस तुमच्याकडे नुसता असा आला का नाही तुम्हाला बघूनच अर्धा बारा होतोय बघा. येऊ का डॉक्टर? अरे नकोच माझे पैसे. पैशाचं नाही म्हणत तुम्हाला. त्या नाम्याला घेऊन येऊ का तुमच्याकडे? नाम्याला काय झालंय? ते आहे का नाही पार देवदास झाले बघा मुंजीच्या मागे लागून. आता मंजू मुंबईला जाणार हे कळल्यापासून तर पाकच कामात ना गेलाय गडी. मंजुळा मुंबईला परत जाणार आहे? कधी? जाईल आठवड्याभरात. आता जमीन इकायचं काम तिचं झालंय म्हणल्यावर कशाला राहते ती गावात नाही का? हे एक चांगलं झालं. तिला आता पैसे मिळाले की तिचे सगळे प्रश्न सुटतील. तशी एवढी मोठी जमीन कोण विकत घेणार हा प्रश्न त्यांच्या समोर होताच. एवढी बागायत जमीन तिचा भाव घेणाऱ्याला परवडायला पाहिजे ना. आता सुरेश आप्पा होते म्हणून त्यांनी घेतली ती जमीन. सुरेश आप्पा नाही नाही तुम्ही त्यांना ओळखत नाही नाही का? अहो सुरेश पाटील गावातलं लय मोठं शेतकरी आहेत. हा मोठं म्हणजे बक्कळ पैसा आहे त्या माणसाकडे. 17-60 धंदे त्या माणसाचे. दुधाचा व्यवसाय म्हणू नका पोल्ट्री फार्म म्हणू नका बी बियाणं म्हणू नका रसायन खत म्हणू नका गोळी पेंड काय सांगू तुम्हाला. आता मुजी जमीन घेतली का नाही त्या जागेवर पण तो नवीन धंदा टाकतोय का नाही बघाच. नाहीतर मला काय वाटते दिल उचलावून आणि दाताळानं बसल पैसा वाढत. हे एक चांगलं झालं. मंजुळेकडे पैसे येणार हे ऐकून मला खरंच खूप आनंद झालाय. आता तो पैसा आला की नवऱ्याचा इलाज करेल ती. तो बरा झाला की सुखाचा संसार होईल त्यांचा. त्यांच्या संसाराला कोणाचीच नजर नको लागायला. तुमचं आहे का नाही डॉक्टर हेच मला लय आवडतं बघा. नाही म्हणजे लोकांच्या सुखाचा किती विचार करता तुम्ही. नाही म्हणजे मंजूचं तुमचं किती भांडण झालतं का नाही? तुम्ही काय केलं मंजूच्या संसाराचा आयो माझा संसार मोडतोय बहुतेक आज. अहो माझी बायको म्हणली होती जनावरांसाठी वैरण तोडून आणा. त्याला तास झालाय. ही डोकं होतं का नाही म्हणून विसरून गेलो मी. आता संसार मोडायच्या आत मला घरी गेलं पाहिजे वैरण घेऊन. येऊ का? या अरे कुणीतरी काहीतरी ह्याच्या नारड्यात आणून कोंबा की मेलंय वय तुझं कोण? तेवढे मोठमोठ्याने बोंबालतोय कान फुटलं माझं. टोन्या काय झालं र? टोन्या तोंड बंद कर बघू तुझा. भूक लागली का तुला? कुठं दुखतंय खुपतंय का? डॉक्टर काही बोललं का तुला? अरे ताप बी नाही आला की तुला? अगं त्याला कशाला ताप येतोय? त्याच्या रडण्याचा ताप मला झालाय. त्या मुहरीतला बोळा आणून कोंबा त्याच्या तोंडात म्हणजे गप बसल. अरे टोन्या मोडद्या गप बस की नाही तर काठीत घालेन बघ डोक्यात. त्या म्हशीचं रेडकू तरी तुझ्या परत सुरात रडतय. अरे काय झालं तुला रडायला? कायच कण झाले? पोटात दुखतंय का तुझ्या? काय झालं बाळा का रडतोस एवढा? बहुत नौटंकी. त्याला कळलंय ना तू मुंबईला जाणार आहे. तू जाऊ नये ना म्हणून भोकड पसरते. काय? अरे तुला कोणी सांगितलं मी मुंबईला जाणार आहे? मी इतक्यात तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. काय खरंच आहे मंजू दीदी? तू नाही जाणार? मी तुम्हाला काय शिकवते? नेहमी खरं बोलायचं. मग मी खोटं कसं काय बोलीन? होय
मंजू दीदी आपल्याला सोडून नाही जाणार. मंजू दीदी मी सगळ्या पोरसनी सांगून येतो की तू आम्हाला सोडून नाही जाणार म्हणून. शुभंकर थांब. मी आता जरी कुठे जाणार नसले ना तरी माझं काम झाल्यावरती मला जावंच लागणार आहे. अरे मी कायमची इथे राहायला नाही आलेले. अरे अरे शुभंकर शांत हो. ऐकून तर घे. मी जेव्हा केव्हा जाईन ना तेव्हा तुला माझ्या बरोबर घेऊन जाईल मुंबईला. तुझं पुढचं शिक्षण तू माझ्याकडे करशील. आवडेल ना तुला? मी मंजू दीदी पर मुंबईला जाणार. मम्मी मी मंजू दीदी पर मुंबईला जाणार. मी मुंबईला जाणार. अरे मी सगळ्या पोरांनी सांगून येतो. मी सांगून येतो. अरे शुभंकर कशाला त्याला सांगून येऊन पायावर धोंडा मारून घेतीस? तू काय सुखानं जगून देणार वय? झोपून हागणार आणि उठून बघणार ते खोडील बियाणं आहे. आणि तू कशाला इतक्या लवकर मुंबईला निघालीस? अजून व्हायचं राहा की जरा. अगं जमिनीचा व्यवहार झाल्यावरती मी इथे राहून काय करू? आणि असं यांचा इलाज इथे होत असताना तर मी राहिलेही असते. पण यांच्या ऑपरेशन साठी मुंबईलाच जावं लागेल म्हणून जायचंय. मग परत येणार नाहीस? ते मला माहित नाही. पण खरं सांगू का, तुमच्या सगळ्यांचा इतका लळा लागलाय ना की उरलेलं आयुष्य या गावातच काढावं असं वाटतंय. अगं तीच म्हणते आम्ही पण तू नको जाऊस कुठं, इथंच राहा आणि मी आहे की तुझ्या जोडीला. आजी अगं गाव कोणाला सोडावं असं वाटतं, पण माझी मजबुरी आहे ना म्हणून जावं लागेल. बर तुम्ही बसा गप्पा मारत, चहा करते तुमच्यासाठी. मम्मी मी बी जाते काम करायला. आवय आजे मी जाण्याआधी ना तुला माझं एक महत्वाचं काम करायचंय. अगं बोल की. तुला आठवतंय लहानपणी तुझ्या कुशीत मी डोकं ठेवायचे आणि तू मला झोपवायचीस. ती छान वाटायचं, शांत झोप लागायची. अगदी तसंच झोपायचंय मला. अगं मग झोप की, त्याला काय पैसे पडतात होय? डॉक्टर डॉक्टर दरवाजा उघडं ठेवून कुठं गेले असतील? ए बारक्या, तुला किती वेळा सांगितले त्या कोंबड्यांना सतत खाद्य टाकत जा. काम चुकारपणा करू नकोस. नमस्कार. नमस्कार. मी अजित, डॉक्टर अजित कुमार देव. काय डॉक्टर चेष्टा करताय? तुम्हाला कोण ओळखत नाही असं होईल का? चला ऑफिस मध्ये बसून बोलू. नाही नको, इथे बोलू शकतो आपण. बरं चहा घेणार? नाही नको. सरबत? अहो खरंच नको. बरं बोला, काय काम काढलं आमच्याकडे? खरं तर मी तुमचे आभार मानायला आलो होतो. आभार? आमचं कशाबद्दल? अहो तुम्ही मंजुळाची जमीन विकत घेताय, चांगलंच काम करताय. ऍक्च्युली ती जमीन मी विकत घेणार होतो, पण त्या जमिनीला तुम्ही चांगला भाव दिला. अहो जमिनी पुढे पैशाचं काय मोल आहे? अहो ती जमीन म्हणजे काळ सोन आहे. अगदी खरंय. तुमच्याशी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मंजुळाचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, म्हणून मी तुमचे आभार मानायला आलो. अहो त्यात कसला आभार? सुपीक जमीन कोण सोडतंय वे? म्हणून घेऊन टाकली. एवढ्या गोष्टीसाठी कोण माझा आभार मानू हे वाटलं नव्हतं मला. अहो तुमच्यामुळे बरेच त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. मी येतो आणि परत तुमचा एकदा आभार. ए बारक्या, टाकलंस का रे? चाल म्हणते ना, ऐकत नाही कसं तू? चाल परदेशी आंघोळ करून घेतात. अगं मम्मी मी नाही करणार अंघोळ. मी आलोय गोर आहे, मग मी कशाला करू? तर लय मोठा गोरा तोंडावली माशी उठतीये का? टोन्या
चल म्हणते ना. अगं मम्मी मी नाही करणार आंघोळ. रोज रोज कशाला करायची असते का आंघोळ? आणि त्यानं माझा वेळ बी वाया जातो आणि पाणी बी. तर येळ वायाला जायला तू मोठा आमदार नाहीस का? आणि जाऊ दे आमचं पाणी वाया गेलं तर. आंघोळ करायची म्हणजे करायचीच. रातभर झोप नाही मला. उंदीर मेल्यागत घाणत होता. आजे उंदीरच मिळाला होता, म्या नव्हतो घाणत. विचार मम्मीला वाटलंच तर. टोन्या मला काम पडलं, तू कर की आंघोळ लवकर जा. नाही ग मम्मी. अगं मम्मी आंघोळ केल्यावर मला लय थंडी वाजते. आणि थंडी वाजली का नाही मग माझं दात एकामेका आपटून नाही का नाही वाजायला लागतात. हे बघ एकामेका आपटून माझं दात बी लय बारीक झालं. हे बघ नको ना ग आंघोळ. मी नाही करणार आंघोळ मम्मी. तुझा बाप करायला आंघोळ आणि तू कसा आंघोळ करत नाही ना तेच बघते मी. मंगल आण ग त्याला इकडं माझ्याकडं. आत्या तुम्हीच बघा काय की ह्याला. अगं आजी नको की. अगं आजी मी नाही येणार. अगं दुखताय की. अगं आजी अगं नको की. अगं आजी अगं मला नाही करायचं. अगं अंघोळ आजी. अगं नको. का बरं मुडद्या नको? तुला ढुंगण धुवायचं कळत नव्हतं तेव्हापासून मीच घालत होते आंघोळ. तू आधी कपडे काढ. अगं काढतो पण तू आधी डोळं बंद कर. माझं डोळं कवच बंद झालं. तू कपडे काढ आधी. काढतो पण आधी हात तर सोड की. अरे मुडद्या काढ की लवकर कापड. का गेलंच पळून बिळून? नाही हाय थांब कापडच काढतो या. हा 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 ये आता मला आंघोळ घाल. हा ये थांब. हा हे घे. हा मी आता बसतो. हा हात पाय ठेव. हा हा झाली बघा आंघोळ. आता कपडे घाल जात जा. आणि आंघोळ करायला नाही म्हणत होतास. मंगल ए मंगल बघ मी आंघोळ घातली तर हो का चूक केलं नाही. अगं मंगल कुठं मिळालीस? ही काय हो आत्या? बघ टोना कसा गोरा झालाय. चांगली चुळून मुळून आंघोळ घातली त्याला. अहो आत्या तुम्ही टोन्याला नाही इट्टलला आंघोळ घातली या. काय? त्याचा मुडदा बसवला त्याच्या किरडीचा मोडला बांबू. तरी म्हणला एवढा आंघोळ वस्तूवर कसा गपचूप बसलाय ते. थांब त्याला आण का इकडे धरून चांगल्या दगडाने घासूनच काढते बघ. डिंपल काय चाललंय ग तुझं? तो मोबाईल बाजूला ठेवून तांदूळ निवडू लाग मला. ए मम्मी मी काय तुला मदत करणार ना. डिम्पल के ऐसे सिंपल काम करने के लिए पैदा नहीं हुई. हाँ तर मोबाईलवर टाइमपास करायला जन्म झालाय तुझा नाही का? या इकडं गबगुमानं. अगं बया पोरीच्या जातीला 4 कामं आली पाहिजेत. उद्या लगीन करून लोकांच्या घरी गेल्यावर लोकच म्हणतील पोरीला काय शिकवलं नाही वाटतं पोरीच्या आईनं. हॅलो हा कोण बोलतय? हा मग तुमचा आवाजच आहे ना. बस मध्ये बस झाली तुझी नाटक. काय काम सांगत नाही तुला. बस खाली. टोन्याच्या पुढची नाटकी आहेस की ग. कर बाय आईच्याच राज्यात मजा करून घे. डिंपल हा ते मंजूच्या जमिनीचा व्यवहार झाला का ग? नाही अजून पण होईल एवढ्यात. का ग? नाही मंजू डॉक्टरांना जमीन देणार नाही असं ऐकलंय मी. मग जिथं जास्त भाव मिळेल तिथंच देणार ना जमीन ती. डॉक्टरांना दिली असती जमीन तर काय बिघडलं असतं ग. देव माणूस आहे. आता गावातल्या लोकांसाठीच हॉस्पिटल बांधणार होती. 4 पैसे कमी मिळतात म्हणून असं वागायचं वय ग. मम्मी ज्याला त्याला पैसे पाहिजे असतात. आपण असतो तर हेच केलं असतं ना. आणि त्यात तिच्या नवऱ्याचं ऑपरेशन आहे. सध्या गरज आहे तिला पैशाची. मग जमिनीचा व्यवहार झाल्यावर लगेच जाणार आहे का मंजू मुंबईला? वय ती कशाला इथं थांबल? डिंपल
जरा इकडे ये ग. मम्मी मी काय तुला खडे निवडू लागणार नाही, आधीच सांगते. अगं बाया निवडायला नाही सांगत, इकडे तरी ये की जरा. काय? त्या दिवशी खरंच डॉक्टर मंजूच्या घरी गेलं होतं का ग? आणि गेलं होतं तर कशाला गेलं होतं? अगं मम्मी कशाला जाणार, तू तर बघितलं आहे ना मंजू तिच्या नवऱ्याला. त्या दिवशी डॉक्टरांना तिच्या घराकडनं जाताना मला वाचवा असा आवाज आला, म्हणून डॉक्टर गेलं होतं मदतीला. मंजू तिनं सगळ्यांपासून तिच्या नवऱ्याला लपून ठेवलं होतं. तिला वाटलं आपला नवरा पेशंट आहे, डॉक्टर सगळ्यांना सांगत, म्हणून तिनं गोंधळ घातला. पण या सगळ्यात काय मंजू तिची चूक नाही म्हणा. आता तिचा नवराच सगळ्यांपुढे येत नव्हता तर लोकांना वाटणारच ना कुछ तो गडबड आहे. असल तसंच काय तर झालं असेल बघ. नाहीतर डॉक्टर कशाला कुणाच्या बी घरात जातील? एवढे दिवस झालं गावात राहतात, कधी कुणाचं काय डॉक्टरांबद्दल आले का कानावं? मंजूच वाईट चुकतंय बघ. तिनं ना चार चौघात मिसळावं, बोलावं, असं तू सोड्यासारखं वागायचं वय, ते बी डॉक्टरांसारख्या माणसाशी. राहिलं बाया ती तिचं बघील, पण डॉक्टरांची काही चुकी नाही हे ऐकून माझ्या मनालाही समाधान झालंय बघ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काय म्हणते काका, पाठीचं दुखणं कसं आहे? दुखतंय आधनं पण तुमच्या गोळ्यानं लय फरक पडलाय बघ. चांगलंय, तरी गोळ्या घेत राहा. हो नाहीतर दुखणं राहिलं म्हणून गोळ्या घ्यायच्या सोडून द्या. चला येत. हा चल. नमस्कार काका. बाबा नमस्कार. नमस्कार. डॉक्टर डॉक्टर काय झालं? तुम्ही माझ्याशी असं का वागताय? माझ्यावरचा राग अजून गेला नाही का? हो असं काहीच नाहीये. मग तुम्ही माझ्याशी आता बोलला का नाही? मला वाटलं तुम्ही देवळात देवदर्शनासाठी आलाय. देवदर्शन आधी होणं गरजेचं आहे. आणि आपल्याला बोलायला काय, आपण वाड्यातही बोलतोच की. हो पण तुम्ही तिथे सुद्धा माझ्याशी बोलत नाही, मला इग्नोर करता. मला अजून माफ केलं नाहीये का तुम्ही? असं खरंच काही नाहीये. मी खरंच कामाच्या गडबडीत होतो. काम तर तुम्हाला आधी सुद्धा होती, मग आता असं काय झालंय? आपण दोघांनी एकमेकांबद्दल ना खरंच खूप गैरसमज करून घेतले. तुम्हाला खरं सांगू, मला कोणालाही दुखवायला, कोणाचं मन मोडायला, कोणाशी वाईट वागायला ना अजिबात आवडत नाही. माणसाने कसं हसत खेळत राहावं, अगदी तसंच हसत खेळत राहायला मला आवडतं. आणि असंही किती दिवसाची पाहुणी मी या गावात. माझा जमिनीचा व्यवहार झाला ना की मी मुंबईला परत जाणार आहे. पण परत जाताना माझ्याबद्दल कोणाच्याही मनात आडी राहिलेली मला आवडणार नाही. हो खरंच माझ्या मनात तुमच्याबद्दल काही अडी नाहीये. बरं मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल? आपण एकमेकांची नव्याने ओळख करून घेऊयात का? नाही म्हणजे आतापर्यंत जे जे काही झालं ना ते सगळं विसरून जाऊयात, मनावरची सगळी धूळ काढून टाकूयात. म्हणजे आजपर्यंत आपण जसं काही भेटलोच नव्हतो असं समजूयात की आज आपला पहिला दिवस आहे, आज आपण पहिल्यांदाच भेटतोय. हा तर मी माझी ओळख करून देते आधी. हा हाय, मी मंजुळा अमर संगपाळ. आणि तुम्ही? मी अजित, डॉक्टर अजित कुमार देव. बरं येऊ मी? ठीक आहे.